शरद पवार आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची सिल्वर ओक निवासस्थानी तब्बल 4 तास मॅरेथॉन बैठक झाली। बैठकीमध्ये पक्षाचं चिन्ह, पक्षाचं नाव काय असावं याबाबत चर्चा झाली आहे। शरद पवार यांनी पक्ष लढवत असलेल्या लोकसभेच्या जागांबाबत प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून माहितीही घेतली। आणखीन माहिती निलेश बुधावले आपल्याला देतील। निलेश, बैठकीमध्ये काय काय झालं? कविता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून अद्याप आपले उमेदवार जे आहेत ते निश्चित करणं सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। अजूनही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना जे सध्या इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या रिपोर्ट कार्डचा आढावा घेतल्याचं आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळत आहे। आज याच अनुषंगानं सिल्वर ओक निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली। सकाळी 10:30 वाजल्यापासून साधारणपणे दुपारी 2 पर्यंत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना शरद पवार यांना एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची सध्याची स्थिती यासोबतच लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती आहे याचा आढावा याची माहिती दिली। यासोबतच आगामी काळामध्ये पक्ष आणि चिन्ह पक्षाचं नेमकं कुठलं असावं याबाबत देखील यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की सध्या लोकसभा निवडणुका लोकसभेच्या जागा निश्चित करणं आता बाकी आहे। महाविकास आघाडीची 27 तारखेला याबाबतीत बैठक होते। तत्पूर्वी आता जे इच्छुक उमेदवार आहेत पक्षाकडून त्यांची माहिती जी आहे ती आज शरद पवारांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। निलेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।